गोवा राईडचा दुसरा दिवस सुरू झाला निपाणी, कर्नाटक. पुढचा स्टॉप होता आजरा आणि मग अंबोली घाट. आजही सकाळी 4ला निघायच्या ऐवजी मी सकाळी 8ला निघालो होतो, कारण आदल्या दिवशीच्या ब्रेकडाऊनमुळे मी फार थकलेलो होतो. त्यामुळे विचार केला होता की 8 वाजता निघू, 4 वाजता निघू आणि 8 वाजता पोहोचू. ते पॉसिबल नाही झालं. 2 दिवस सतत लेट झाल्यामुळे रायडिंगमध्ये टाईम मॅनेजमेंट आणि टाईम फॉलो करणं किती महत्त्वाचं आहे हे मला समजलं. अंबोली घाटात थांबायचा मोह आवरला गेला नाही, त्यामुळे खूप सारे फोटो काढले, खूप सारे व्हिडिओज बनवले आणि शेवटी अंबोली घाटातून निघालो. रस्त्यावर माकडं उभी होती, त्यांच्यापासून गाडी वाचवत. उतार एवढा मोठा होता की मला गाडी न्यूट्रलमधून काढायची गरजच नाही पडली. शेवटी अंबोली घाट उतरला आणि मी गोव्याच्या मार्गाने निघालो आणि वाटेतच मेन रोड सोडून एका दुसऱ्या मार्गाने गेलो. तिथं मला ही जागा दिसली. छान वाहत जाणारी नदी आणि आजूबाजूला हिरवळ. ही जागा कर्नाटक आणि गोव्याच्या बाउंड्रीवर होती. एकदम बाउंड्रीवर, म्हणजे पुलाच्या एका बाजूने कर्नाटक होतं आणि दुसऱ्या बाजूने गोवा सुरू होत होतं. गोव्यात शिरल्यानंतर या रस्त्याने मी पुढे गेलो तेव्हा भली मोठी ऑफ रोडिंग मला करायला भेटली. त्यानंतर गोव्याचं बोर्ड दिसलं. बोर्ड बघून मला फार छान वाटलं आणि असं करत करत सकाळी 8ला पोहोचण्याऐवजी दुपारी 12च्या सुमारास मी गोव्यामध्ये आलो. गोव्यालाही मला कलंगूट बीचला जायचं होतं. तिथं एक मित्र माझा वाट बघत होता. कलंगूट बीचला जाण्याऐवजी मी बागा बीचला पोहोचलो. खूपच कन्फ्युजिंग रस्ते होते आणि खूप साऱ्या बीचेसचे बोर्ड होते आणि असं करत करत शेवटी मी ठरवलं की आता बागा बीचला आलो आहे, तर बागा बीचलाच थांबायचं आणि हॉटेल करून तिथं थांबलो.